चला नमस्कार. न्यायालय शिपाई भरती संदर्भामध्ये जिल्हा न्यायालय भरती भंडारा जिल्ह्याचा झालेला पेपर शिपाई भरतीचा 2018चा पेपर आहे. सविस्तर काय पेपर आहे प्रश्न बघूया. अतिशय साधे आणि सोपे प्रश्न आहे, त्यामुळे याचं मेरिट नक्कीच हाय गेलेलं असावं. ठीक आहे, बघा सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रश्नाखाली दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उत्तरपत्रिकेमधील योग्य पर्यायाचं वर्तुळ हे काळ्या बॉल पेनने पूर्णतः छायांकित करावं. ठीक आहे, चल. कधीचा पेपर आहे? 2018चा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा न्यायालय शिपाई भरतीचा पेपर आहे. सविस्तर संपूर्ण क्वेश्चन पाहूया. तत्पूर्वी तुम्ही जर शिपाई व्हायचं असेल किंवा न्यायालयाचं वाहन चालक असेल, शिपाई भरतीसाठी आपली बॅच फीस जास्त होती, तर आता फक्त त्या ठिकाणी 449 रुपये एवढीच फीस केलेली आहे. तुम्ही जर शिपाई भरतीची बॅच अजून आपली जॉईन नसेल केली तर आता जॉईन करून घ्या. हा व्हिडिओ बघता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. ठीक आहे, ॲप डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर पर्यायावरती जा, ॲप डाउनलोड करून घ्या. पेड कोर्सेसमध्ये तुम्हाला शिपाई भरती दिसेल, त्याच्यात फीस जास्त असेल, परंतु फीस 449 आपण केलेली आहे, त्यामुळे लवकरच जॉईन करा. ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल त्यांच्यासाठी फक्त नोट्स आहे, 5000 ऑनलाईन क्वेश्चन आहेत, ते घेऊन टाका. 99 रुपये फीस आहे. पहिला क्वेश्चन बघा. विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. काय विदर्भामध्ये जिल्हे किती आहे? हा, तर इकडं एक ए बी सी 1 2 3 4 असे काय पर्याय दिले नाही आपण. 11 नंबर एक पर्याय आहे, 14 नंबर 2 आहे, 12 नंबर 3 आहे आणि 9 नंबर चौथा पर्याय. तर विदर्भामध्ये टोटल 11 आहे. किती? 11 जिल्हे आहे. मग कोणकोणते 11 आहेत ते लक्षात ठेवा. विदर्भ हा जो आहे तर विदर्भामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग अमरावती आणि दुसरा प्रशासकीय विभाग आहे कुठला? नागपूर. या 2 प्रशासकीय विभागात मिळून त्या ठिकाणी विदर्भ तयार होतो आणि विदर्भामध्ये या 2 प्रशासकीय विभागात मिळून 11 जिल्हे. किती? टोटल 11 जिल्हे आहेत. 1 नंबरचं ऑप्शन 11. पुढचं चालरीती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. बघा मराठीची सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. दिला तुम्हाला काय दिला? चालरीती हा शब्द दिलाय आणि या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हणजे सहसा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. रूढी हा यासाठी समानार्थी शब्द आहे. पद्धत हा सुद्धा चालरीतीला समानार्थी शब्द आहे. परंपरा हा सुद्धा चालरीतीला समानार्थी शब्द आहे. तर म्हणजे समानार्थी नसलेला कुठला? यापैकी नाही, यापैकी कुठलाच नाही हे उत्तर आहे, कारण हे तीनही चालरीती या शब्दासाठी कसे तर समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? आता तेव्हाचा प्रश्न आहे 2018चा. त्यावेळेस भंडारा जिल्ह्याचे संजय सावकारे पालकमंत्री होते. आज सध्याच्याला भंडारा जिल्ह्याचे कुठले पालकमंत्री आहेत? त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते पाठ असू द्या, कारण न्यायालय शिपाई भरतीला एक क्वेश्चन विचारला, याचा अर्थ तुम्हाला सुद्धा विचारू शकता. पुढचा आता इंग्रजीवर सुद्धा तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतात बरं का. ते हेअर दिलंय, या शब्दाचं अनेक वचन शब्द, अगदी सोपे प्रश्न आहेत बघा. हेअर HAIR हिअर्स, याचं तुम्हाला अनेक वचनी किंवा प्लुरल शब्द विचारलेला आहे. तो कुठला आहे? काहीच नाही, सेमच शब्द लिहायचा बघा. HAIR, फक्त यस लावायचं, झाला अनेक वचनी शब्द. पर्याय क्रमांक तुमचा 1 आहे हेअर्स. या हेअरचा अनेक वचनी म्हणजे सोपं विचारता एकदम इंग्रजीचे विचारले. जर तर पसायदान कोणी लिहिले? अतिशय सोपा प्रश्न. काय? पसायदान कोणी लिहिलेलं आहे? तर कोणी लिहिले? संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं. संत बहिणाबाई, संत नामदेव महाराज त्यांचं सुद्धा साहित्यावर तुम्हाला प्रश्न विचारते. पुढचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? 1 2 10 असंख्य. बघा हा एक बिंदू आहे, तुम्हाला हा एक बिंदू आहे, समजा हा बिंदू आहे. या बिंदूतून किती रेषा काढू शकतात तुम्ही? किती रेषा? हा बिंदू आहे, किती रेषा? किती विचारलं? किती कितीही कितीही किती किती म्हणजे तुम्ही एका बिंदूतून असंख्य रेषा काढू शकता. किती? असंख्य रेषा एका बिंदूतून. मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मृदू दिलाय, याच्या विरुद्धार्थी मऊ हा समानार्थी आहे. बघा मऊ हा शब्द समानार्थी आहे त्या शब्दाला. मग मृदूसाठी कुठला? टणक. टणक हा विरुद्धार्थी येईल. ठिसूळ हा सुद्धा समानार्थी आहे आणि हलका सुद्धा. तर विरुद्धार्थी कुठला? टणक हा शब्द मृदू या शब्दाला विरुद्धार्थी. तुम्हाला न्यायालयाची बॅच जॉईन असेल करायची,
तर लक्षात ठेवा 99 रुपयामध्ये ऑनलाईन टाईपचे क्वेश्चन आहेत आणि एक तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे, सराव प्रश्नपत्रिका. तर हा नंबर आहे आपला 95 52 62 95 63. या नंबरला फोन पे गुगल पे 99 रुपये करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला या 99 मध्ये एक PDF मिळेल आणि एक 8 ते 10 प्रश्नपत्रिका आहेत, सराव प्रश्नपत्रिका, त्या सुद्धा तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, चलो पुढचं बघा. वर्तुळाची त्रिज्या ही 2 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती? बघा, अतिशय सोपा प्रश्न, त्यामुळे सरासरी आउट ऑफ मेरिट याचं लागलं असावं. काय दिले तुम्हाला? एक वर्तुळ दिलं, त्याची त्रिज्या आहे 2 सेंटीमीटर. आता लक्षात ठेवा, कुठलंही वर्तुळ असू द्या, त्रिज्या जी आहे या त्रिज्याच्या दुप्पट, बघा पुढे त्रिज्या, त्रिज्या जेवढी असेल या त्रिज्याच्या दुप्पट काय असतं? लक्षात ठेवा, दुप्पट. त्रिज्याच्या दुप्पट काय असतं? व्यास. व्यास हा कधीही त्रिज्याच्या दुप्पट असतो. म्हणजे त्रिज्या जर 2 असेल तर व्यास 4, त्रिज्या 4 असेल तर व्यास 8. तर तुम्हाला तसाच प्रश्न विचारलाय. वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर दिली तर वर्तुळाचा व्यास किती आहे? तर 4 सेंटीमीटर. किती? 2च्या दुप्पट 4 सेंटीमीटर. पुढचा आहे, जिजामातांचा जन्म कुठे झालेला आहे? सिंदखेड राज्य या ठिकाणी जिजामातांचा जन्म झालेला आहे. आसामची राजधानी, बघा एक राज्य आणि त्या राज्याची राजधानी कुठलीही तुम्हाला विचारतात. तर तुम्हाला इथं आसाम हे राज्य दिलंय आणि आसाम राज्याची राजधानी कुठली असं विचारतात. लक्षात ठेवा, आसाम. आसामची राजधानी कुठली आहे? तर दिसपूर. आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. दिसपूर, ठीक. मग कोहिमा विचारतील तुम्हाला, इकडे कोहिमा दिले तर नागालँड हे राज्य जे आहे तर या नागालँड राज्याची राजधानी कोहिमा. इकडं पाटणा, बिहार राज्याची राजधानी पाटणा आहे. आणि रांची हे तर तुम्हाला माहिती आहे झारखंड राज्य आहे, झारखंडची राजधानी रांची आहे. झारखंड महेंद्रसिंग धोनी रांची राजधानी आहे, तो रांचीचा. आणि आसामची कुठली? दिसपूर. कुठलीही एक राज्य देतील त्याची राजधानी तुम्हाला विचारतील किंवा 2 प्रश्न विचारतील. आता भंडाऱ्याचा आहे म्हणून तुम्हाला दिले भंडारा रेल्वे स्टेशनचं नाव काय आहे असं विचारलंय प्रश्न. मग कुलाबा स्टेशन नाव आहे का? भंडारा रोड आहे का? भंडारा स्टेशन आहे का? भंडारा स्टँड? तर भंडारा रोड असं त्याचं स्टेशनचं नाव आहे. पुढचं आहे, रक्ताचे किती ग्रुप आहे? बघा, रक्ताचे एकूण ग्रुप किती असा प्रश्न आहे. बघ, रक्ताचा ए हा ग्रुप आहे, बी आहे, ए बी आहे आणि ओ आहे. म्हणजे रक्ताचे टोटल किती ग्रुप आहेत? 1 2 3 आणि 4. टोटल रक्ताचे 4 ग्रुप आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं आहे, पहिली मुलींची शाळा कोणी काढली? अतिशय सोपा प्रश्न, सगळ्यांना माहित असलेला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. कधी काढली आणि कुठं काढली? तर कधी काढली? 1848 मध्ये काढली. आणि कुठं काढली? तर पुण्यामध्ये. कुठं? तर भिडेच्या वाड्यात. भिडे तात्याबानाचे त्यांच्या या भिडेच्या वाड्यामध्ये काय केलेले आहे? महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढलेली आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे? 14 नंबरचा आहे बघा. म्हणजे इंग्लिशचे 2 प्रश्न विचारले तुम्हाला बघा. व्हॉट इज द ऑपोजिशन मिनिंग ऑफ वर्ड स्मॉल? अतिशय सोपा प्रश्न आहे. स्मॉल, स्मॉल याचा अर्थ काय आहे? लहान. आधी सोपे, एकदम सोपे. लहान. लहान या शब्दाला विरोधार्थी शब्द मोठा. मग यातलं मोठं कुठलं? बिग. बिग म्हणजे मोठा. झालं, ब्युटिफुल आणि सुंदर. झालंय का? म्हणजे इंग्रजी सुद्धा विचारली, पण अतिशय साधी आणि सोपी इंग्रजी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीचा जन्म केव्हा झालेला आहे? 2 ऑक्टोबर आपण जयंती म्हणजे जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणजे ज्या दिवशी त्यांचं वाढलेलं आहे त्याला पुण्यतिथी म्हणतात. मग जन्मदिवस कधी आहे महात्मा गांधीचा? 2 ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण साजरा करतो. पुढचं, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? अतिशय सोपा, 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. कधी? याच्यावर तुम्हाला एक प्रश्न सुद्धा वेगळा विचारतील की महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस एकूण जिल्हे किती होते? तर त्यावेळेस 26 जिल्हे होते आणि आज किती आहेत? तर 36 जिल्हे आहेत. 36 आहे. ओके, त्यावेळेस 26 होते. 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना आहे. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केलेली आहे. ओके. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सूर्य शब्द दिलाय आणि सूर्य शब्द बघा. शशी, शशी हा शब्द चंद्रासाठी आहे. चंद्राचा समानार्थी शब्द शशी आहे. इथे तुम्हाला सूर्य विचारलेला आहे. जलद म्हणजे लवकर जाणारा. पवन हा वारासाठी, वारा
किंवा वायू यासाठी समानार्थी शब्द आहे पवन. तर भास्कर हा शब्द आहे सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कुठला? भास्कर. भास्कर, दिनकर. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवनेरी किल्ला. रायगडावर तिथं राज्याभिषेक चाइल्ड. आता परत इंग्लिशचा शब्द चाइल्ड या शब्दाचं अनेक वचन काय? एकदम सोपा, सगळ्यांना माहित असलेला चाइल्ड हा शब्द आहे. या शब्दाचं तुम्हाला एक अनेक वचन करायचं म्हणजे प्लुरल शब्द कुठला? तर कुठला आहे? चाइल्डचं चिल्ड्रन. चिल्ड्रन CHILDRN चिल्ड्रन. याला यस करायचं नाही, याला यस करायचं नाही. चिल्ड्रन ऑलरेडी हा अनेक वचनी शब्द आहे, याला परत यस लावायची गरज नाहीये. ओके. चलो पुढचं बघा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? तर सगळ्यांना माहिती आहे. ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा. कसा मी हसतो ट्रिक लक्षात ठेवा. कसा मी हसतो. क पासून कळसुबाई, सा पासून साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा यातलं तुम्हाला कधीही क्रम लावा विचारतात तर क्रम वेळेस लक्षात ठेवायचे. सगळ्यात सर्वोच्च शिखर महाराष्ट्र कळसुबाई आहे. 1646 मीटर त्याची उंची आहे. जिल्हा विचारला तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. तालुका विचारला तर अकोले नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये आहे. पुढचा 21 नंबरचा आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे? बघा आता एक त्रिकोण जर काढला, माहित नसेल हरकत नाही, हा त्रिकोण काढला. त्रिकोणचा हा जो कोण आहे तर हा कोण असतो ना किती अंशाचा? किती अंशाचा कोण आहे? 60 अंश. 60 अंश आणि 60 अंश म्हणजे साइन त्रिक 18 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180. पर्यायमध्ये आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 आहे तुमचा 180. ओके. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? ते सगळ्यांना माहित आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे. पुढचा प्रश्न आहे. उष्ण शब्द दिला, या शब्दाला विरोधार्थी शब्द कुठला आहे? ओळखायचा. उष्ण शब्द दिला. आता अतिशय सोपा आहे. उष्ण शब्द आहे. ठीक आहे. गरम हा त्याला समानार्थी शब्द आहे. कडक समानार्थी शब्द आहे. तर थंड हा या उष्ण शब्दासाठी विरोधार्थी शब्द आहे. थंड. पुढचं बघा. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे? तर त्यावेळेस ठीक आहे 18च आहे, पण आपण तिथे सध्याची दिलेली आहे. ठीक आहे. मुद्दाम सध्याची लिहिली तर हा 18 2018ची प्रश्नपत्रिका आहे भंडाऱ्याची. कुठली? भंडारा जिल्ह्याची जिल्हा न्यायालय शिपाई भरतीच्या. तर सध्याच्या कुठल्या? आपल्या द्रौपदी मुर्मू हे आपले सध्याच्या राष्ट्रपती आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे. ओके. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा व्हिडिओ बघताय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला श्री अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे, किंवा हा आपला नंबर आहे व्हॉट्सअपला फक्त पाठवून द्या. 95 52 62 95 63. ठीक आहे. व्हॉट्सअपला जिल्हा न्यायालय भरती असं पाठवून द्या, किंवा न्यायालय शिपाई भरती ॲपची लिंक पाठवून देईन. ॲप डाउनलोड करून घ्या, किंवा नुसती नोट्स पाहिजे असेल तर 99 रुपयाला आपण नोट्स देतो. ठीक आहे. ओके. आणि बॅच जॉईन करायची असेल तर बॅचची फीस आहे 449 रुपये. विमानाचा चालक तसा रेल्वेचा कोण आहे? विमान चालवणारा असतो त्याला म्हणतात काय? म्हणतात विमान चालवणाराला चालक म्हणतात, पायलट म्हणतो आपण त्याला. तसं रेल्वेचा कोण? रेल्वे कोण चालवतोय त्याला काय म्हणतात? लोको पायलट. काय म्हणतात? लोको पायलट. ओके. चलो पुढचं. गोवा राज्याची राजधानी. बघा राजधानीवर सुद्धा 2 प्रश्न आहे. गोवा राज्याची राजधानी कुठली आहे? तर गोवाची तुम्हाला माहिती आहे पणजी राजधानी. कुठली? पणजी. मुंबई कोणाची राजधानी? आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. बंगलोर कोणाची राजधानी? हैदराबाद कोणाची आहे? कमेंट करा. त्यानंतर शून्याचा शोध कोणी लावलेला आहे? ठीक आहे. आर्यभट्ट यांनी जगाला शून्याचा शोध लावून दिलेला आहे. शून्य ही भारताची देणे. जगाला शून्य हा जो आहे तर ही भारताची भेट आहे. आर्यभट्टाने त्याचा शोध लावलेला आहे. निरोगी मानवी शरीराचं तापमान किती असतं? किती असते? तर 37 अंश सेल्सिअस. किती? 37 अंश सेल्सिअस. आणि फॉरेनहीट मध्ये जर विचारलं, बघा फॉरेनहीटचं F चिन्ह आहे, सेल्सिअसचं C चिन्ह आहे. म्हणजे 37 अंश सेल्सिअस हा सेल्सिअस मध्ये आहे. फॉरेनहीट मध्ये म्हटलं तर लक्षात ठेवा 98 फॉरेनहीट हा काय आहे? तर मानवी शरीराचं, निरोगी शरीराचं तापमान आहे. पुढचा आहे ब्युटिफुल या शब्दाचा विरोधार्थी शब्द. ब्युटिफुल आहे याच्या विरोधार्थी शब्द कुठला आहे? प्रिटी,
नाईस, गुड हे समानार्थी. प्रिटी असेल, नाईस असेल, गुड हे समानार्थी. तर अलगी, ठीक आहे, म्हणजे कुरूप. याचा अर्थ तो पर्याय क्रमांक 2 या ब्युटिफुलचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा, महाराष्ट्र स्थापनेवेळी एकूण किती जिल्हे होते? तर 26 होते. महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960. 1 मे 1960. त्यावेळेस टोटल जिल्हे होते 26 आणि त्याच्यामध्ये 10 जिल्ह्याची भर पडली. प्लस मध्ये आज घडीला 36 जिल्हे आहेत. सगळ्यात शेवटचा जिल्हा 2014 मध्ये निर्माण झालेला आहे, तो होता 36वा जिल्हा. त्याचं नाव आहे पालघर. हा पालघर जिल्हा कुठल्या जिल्ह्यातून निर्माण झाला? तर ठाणे जिल्ह्यातून निर्माण झालेला आहे. पहिला कधी निर्माण झालेला आहे? तर 1 मे 1980-81 या दिवशी 2 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. एक म्हणजे जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे परभणीमधून, ठीक आहे. दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. रत्नागिरीमधून. दोन्ही सुद्धा 1 मे 1981 ला स्थापना. जालन्याची सुद्धा आणि सिंधुदुर्ग सुद्धा लक्षात ठेवा. झाले का क्वेश्चन आपले? हा, हे तुम्हाला विचारलेले भंडारा जिल्ह्याला अतिशय सोपे आहे. जर तुम्हाला न्यायालयाला एवढे सोपे विचारणार नाहीत, हे जिल्हा न्यायालयाचा पेपर आहे त्यामुळे सोपं आहे. तुम्हाला न्यायालयाची शिपाई भरतीची बॅच असेल, त्यानंतर आपली ड्रायव्हरची बॅच सुद्धा सुरू झालेली, वाहक चालकची, तर दोन्ही जॉईन करा. 449 दोन्हीची फीस आहे. किंवा त्या ठिकाणी PDF घ्यायची असेल तर आपला नंबर दिला आहे त्या नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या. PDF मिळेल किंवा बॅच जॉईन करा. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची लिंक आहे, ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला रोज रेग्युलर या प्रकारचे सगळे मागचे झालेले क्वेश्चन आपल्या युट्यूबला घेतले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. जे जिल्हा न्यायालय किंवा न्यायालयाच्या शिपाई भरतीचा आता फॉर्म भरला असेल खंडपीठाचा, तयारी करत असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.